नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण ज्या पद्धतीनं हे केलेलं होतं, विश्लेषण केलेलं होतं, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारण आपल्याला 46,600 च्या दरम्यान आपल्याला किंवा 46,700 च्या दरम्यान इथे 750 दरम्यान आपल्याला इथे एक सपोर्ट होता. आणि हे पण सांगितलेलं होतं की तुम्हाला खालच्या दिशेनं एक गॅप तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की ही जी गॅप तयार झालेली आहे हे मी तुम्हाला काल अगदी व्यवस्थित ह्याचं विश्लेषण करून सांगितलेलं होतं. तुम्ही बघू शकता ही जी गॅप आहे ही गॅप आपल्याला सपोर्ट म्हणून काम करू शकते, हे देखील मी काल सांगितलेलं होतं. जर समजा इथून खाली येत असेल तर आपण जास्तीत जास्त कुठपर्यंत हे करू शकतो, लक्ष ठेवू शकतो, आपलं टार्गेट ठेवू शकतो, तर आपल्याला ही गॅप सपोर्ट म्हणून काम करणार. आज तुम्हाला लक्षात येईल. आणि निफ्टीच्या बाबतीत मी सांगितलं होतं की ही गॅप आपल्याला कालच भरली गेली होती. बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये ही जी गॅप होती ही शिल्लक होती आणि ती आज भरली गेली. जनरली काय होतं की वर जेव्हा ओपन होतं आणि गॅपकडे येतं तेव्हा गॅपच्या इथून तरी वर जाऊ शकतं, खाली येऊन तरी वर जाऊ शकतं किंवा ह्या टोकाला येऊन वर जाऊ शकतं. एकदा ह्या गॅपला रिस्पेक्ट केला जातो. पुढच्या वेळेला समजा इथून जर खाली येत असेल तर ह्या गॅपला रिस्पेक्ट केला जाईलच असं सांगता येत नाही. मात्र एकदा आपल्याला हा रिस्पेक्ट मिळू शकतो. त्यामुळे आपल्याला खाली जात असताना टार्गेट कुठपर्यंत ठेवायचं हे मी कालच्या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणानं तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यानुसार आपण इथे बघू शकताय की आज त्या दरम्यानच आपल्याला पहिल्याच 15 मिनिटांमध्ये टार्गेट आलं आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल सेलिंग झालं, एक बाउन्स आला, परत सेलिंग झालं, इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि आपल्याला खूप चांगलं त्याचं टार्गेट देखील मिळालं. त्यामुळे एकदा सेलिंग झाल्यानंतर मी प्रीमियम ग्रुपवर सुद्धा सांगितलेलं होतं, मग आपल्याला प्राइस ॲक्शन चेक करायचे. आणि आपल्याला कसं झालं, डबल कन्फर्मेशन झालं. एक तर आपण गॅपमध्ये आहोत आणि गॅपमध्ये आहोत असल्यावर इथे सपोर्ट घेतला जाणार आहे. दुसरा इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे. डबल कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला अतिशय चांगलं त्याच्यामध्ये तेजी बघायला मिळाली. आणि त्यानंतर अगदी आपण असं म्हणू शकतो की कालच्या क्लोजिंगच्या अगदी जवळ एक 5-6 पॉईंट काहीतरी थोडंसं वरच्या दिशेला आज आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे. हे झालं आज कशा पद्धतीनं मूवमेंट झाली. आता आपल्याला बघायचं आहे की उद्या कशा पद्धतीनं मूवमेंट होऊ शकते. तर त्यासाठी मी काय केलंय, वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ही इम्पॉर्टंट लेवल आपण इथे घेतलेली आहे 46,927. आपली वरची लेवल काय होईल मग, 46,925 ची होईल. राऊंड फिगर घेतो आपण त्याच्या जवळचा. खालच्या बाजूला आपण ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे. ही लेवल कोणती आहे, 46,777. आपल्याला 46,775 ची लेवल आहे असं लक्षात येईल. आता उद्या काय होऊ शकतं, उद्या आपण जर बघितलं तर मागचे काही दिवस आपण एका रेंजमध्ये अडकलेलं आपल्याला दिसतंय. ओके, या रेंजमध्ये अडकले. एकदा इथे वर थोडंसं जाण्याचा प्रयत्न झाला, एक दोनदा, एकदा खाली जाण्याचा प्रयत्न झाला, मात्र आपण ह्या रेंजमध्येच अडकलेलं दिसतोय. तर ह्या रेंजच्या ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला एक मोठी मूवमेंट बघायला मिळू शकते. आता समजा सध्या ट्रेंड चालू कोणत्या दिशेनं आहे, मग आपल्याला ट्रेंड तेजीच्या दिशेनं चालू आहे. त्यामुळे जर उद्या फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झालं आणि 46,925 ची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर आपल्याला मग 47,025, मग पुन्हा एकदा 47,000 लेवलला आपण जाऊ शकतो. कारण 47,000 ची जी लेवल आहे ही 47,000 ची लेवल आपल्याला मागच्या 2 दिवसात एकदा आपण काल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन केल्यानंतर पुन्हा 47,000 ची लेवल आपल्याला टच करता आली नाहीये. तर मग आपण त्या दिशेनं जाऊ शकतो. 47,025
त्या तिथूनही वर जात असू तर 47,125 आणि फायनल टार्गेट 47,225. तुम्ही साधारण बघू शकता 47,225 च्या आसपासच आपल्याला ह्याच्यापूर्वी रेजिस्टन्स फेस करायला लागलेला आहे. म्हणजे आपली 3 टार्गेट थिअरी सुद्धा पुन्हा जास्तीत जास्त तेच टार्गेट दाखवते. म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे की ही जी काही मुवमेंट होत असते ही सिमेट्रिकल फॉर्मॅटमध्ये होत असते आणि त्यामुळे आपल्याला इथे सुद्धा लक्षात येईल, खाली जाताना सुद्धा लक्षात येईल, ज्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलंय किंवा ज्या आसपास आपल्याला इथे हे होतं तिथेच पर्यंतच आपली 3 टार्गेट आपल्याला आलेली दिसत आहेत. आता जर समजा फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅपडाऊन ओपन होऊन ही खालची लेवल आहे 46,775 ही खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग आपल्याला काय होईल, आपल्याला 46,675, 46,575 आणि 46,475 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं देखील बघायला मिळू शकतात. आता सध्या काय झालंय, आपल्याला प्रेफरन्स किंवा आपल्याला असं म्हणू शकतो, प्रेफरन्स म्हणण्यापेक्षा मार्केटचा मूड जो आहे हा आपल्याला तेजीच्या दिशेने आहे. मात्र बरेच दिवस तेजी झाल्यामुळे थोडंसं प्रॉफिट बुकिंग, थोडंसं नवीन लोकांना एंट्रीसाठी एक कंड्युसिव्ह वातावरण असं तयार होण्याची गरज आहे आणि ती आता हळूहळू तयार होत आहे. आणि जर समजा पुन्हा इथनं वर तेजी होत असेल तर मग आपण आणखीन वर जाता जाता येणाऱ्या दिवसामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये 47,225 च्या वर देखील जाऊन एक नवीन लाईफ टाईम हाय बँक निफ्टीमध्ये सुद्धा बनवू शकतो. असं चित्र आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते. आता आपण काय करूया, आता आपण जाऊया आणि निफ्टीमध्ये चेक करूया की आज एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळालं. तर हे झालं निफ्टीचं. आता आपण चार्ट ओपन केलाय. निफ्टीच्या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून घेतोय. ओके, आपण कालच्या बाजूचा जो खालच्या बाजूची लेवल जी दिलेली होती काल, ती आपण ह्या लेवलच्या आसपासच दिलेली होती, म्हणजे 20,850 लाच दिली होती. आणि आपल्याला लक्षात येईल की इथे ओपन झाल्यानंतर जे पहिलं सेलिंग आलं ते बरोबर इथपर्यंत झालं. तुम्ही इथे बघू शकता खालपर्यंत सेलिंग झालं, वर गेलं, परत थोडं सेलिंग झालं आणि एक डब्ल्यू पॅटर्न बनवून आपण वरपर्यंत जाऊ शकलो. तर हे झालं आज कशा पद्धतीने. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या लक्षात येईल की अगदी साईडवेज, म्हणजे आपण वरच्या बाजूला ही लेवल दिली होती काल, खालच्या बाजूला ही लेवल दिली होती आणि साधारण इथे आपल्याला सेंटर लेवल होती. तर ह्या दरम्यानच आपल्याला सेलिंग झाल्यानंतर इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवल्यानंतर ह्या सेंटर लाईनला चिकटूनच आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट होताना आज बघायला मिळाली. तर आता उद्या काय होऊ शकतं, उद्या जर बघायला गेलं आज पहिल्या 15 मिनिटाचा हाय आणि लो आपल्याला शेवटपर्यंत ब्रेक झाला नाहीये. तर त्याच्यामुळे उद्या ह्या कोणत्या दिशेनं ब्रेकआउट मिळते त्या दिशेनं आपल्याला एक मुवमेंट येऊ शकते. कारण तुम्ही बघितलं तर मागचे 2-3 दिवस आपल्याला लक्षात येईल की ह्याच बाजूनं आणि इथे जर बघायला गेलं तर अगदी एवढं, म्हणजे इथून वर आल्यापासून आपल्याला ह्या लेवलच्या वर 20,850 च्या वर आणि 20,950 च्या खाली या 100 पॉइंट मध्येच आपण मागचे 2 दिवस ट्रेड केलेला आहे. आता ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला एक मुवमेंट बघायला मिळू शकते. पण आपल्याला दिसतंय काय की मार्केटमध्ये तेजी झाली, इथे थोडंसं साईडवेज झालं आणि अशा वेळेला काय होऊ शकतं, वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त असते. अर्थात ती लगेच येईल असं नाही. कदाचित काय होईल, इथे ओपन होऊन थोडंसं खाली जाईल, ब्रेकडाऊन होईल असं दाखवेल ही लेवल, थोडंसं खाली जाते असं दाखवेल आणि मग दुपारच्या सत्रात सुद्धा एक बाउन्स येऊन आपण वर जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळू शकते. उद्या वरच्या बाजूला आपण काय केलंय, ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे 20,941, म्हणजे आपण 20,950 आहे असं समजणार. खालच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे 20,850. कुठे ओपन होतंय आणि ज्या दिशेनं जात आहे, समजा वर ओपन झालं आणि वरच्या दिशेनं गेलं, 20,950 ला ब्रेक केलं, तर मग आपल्याला 21,000 या लेवलला टच करण्याची पहिल्यांदा संधी निफ्टीच्या लाईफ टाईम मध्ये असणार आहे. 21,000 ही राऊंड फिगर लेवल मग निफ्टी अचीव करू शकतं आणि नवीन लाईफ टाईम हाय बनवू शकतं. त्याच्यावरही टिकलं तर मग 21,050 आणि 21,100 अशी आपल्याला 3 टार्गेट मग पुढे बघता येऊ शकतात. जर तसं झालं नाही तर काय होईल, जर आपण इथनं खाली येत असू, गॅप डाऊन ओपन झालं, फ्लॅट ओपन होऊन खाली येत असू आणि 20,000
850 ची लेवल जर आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेक होत असेल आणि कंटिन्युअस प्राइस ऍक्शन होऊन आपण खालीच जात असू, तर मग पहिलं 20,800, 20,750 आणि 20,700 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र आता शुक्रवारी आपल्याला ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे. सकाळच्या सत्रात थोडंसं सावध राहायला पाहिजे, कारण सकाळच्या सत्रात फॉल्स ब्रेकआउट येऊ शकतो आणि दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते, असं मला मागच्या अनुभवावरून वाटतंय. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण उरलेले जे इंडेक्स आहेत, हे इंडेक्समध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टीचा इंडेक्स दाखवतो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल ऑलरेडी काढलेले आहेत. ओके, फिन निफ्टीच्या लेवल्स काही कारणामुळे गेलेल्या दिसत आहेत. आपण बघूया निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आपल्याला लेवल्स आहेत का. तर आजच्या दिवस तुम्ही काय करू शकता, त्या लेवल्स काढून घेऊन प्रॅक्टिस करू शकता. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये सुद्धा आज काही कारणामुळे सेव्ह झालेल्या दिसत नाही आहेत लेवल्स. ठीक आहे, तर आपण काय करूया, हे दोन इंडेक्स जे आहेत ह्याची प्रॅक्टिस आज तुम्ही करू शकता. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण काय करूया, आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करूया आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत या स्टॉकला आपण पहिल्यांदा एकत्रित करूया. सगळ्यात पहिला आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे, आज मी थोडेसे जास्त स्टॉक दाखवतोय कारण दोन स्टॉक आपण जे पूर्वी बघितले होते त्या पूर्वीच्या स्टॉकमध्ये आपल्याला थोडंसं फॉलोअप करायचं आहे. तर सगळ्यात पहिला आपण स्टॉक जो बघणार आहोत तो आहे टोरंट पॉवरचा. टोरंट पॉवर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न टॉपला बनलेला दिसतोय. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथपर्यंत तेजी झाली, त्यानंतर एक सेलिंग आलं आणि परत तेजी झाली, बरोबर. तर अशा पद्धतीनं एन पॅटर्न म्हणा किंवा तुम्ही तेजी झाली, खाली आलं, परत वर गेलं आणि परत वर जाताना आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय. तर इथे काय होऊ शकतं, आता ही जी वरची लेवल आहे ही आता ब्रेक झाली, समजा 1000 ची लेवल आहे, 1004 ची समजूया. 1004 च्या लेवलला आपण ब्रेकआउट उद्या जर दिलं तर मग येणाऱ्या काळामध्ये टोरंट पॉवरमध्ये आपल्याला आणखीन चांगले रिझल्ट्स बघायला मिळू शकतात. तर हा झाला आपला पहिला स्टॉक ज्याचं नाव आहे टोरंट पॉवर. आता आपण दुसरा स्टॉक जो बघणार आहोत तो आहे, मी तुम्हाला अपोलो टायर्स. अपोलो टायर्स मध्ये आपल्याला काय झालंय की एक चांगली तेजी काही कारणामुळे थोडंसं सिंक होत नाहीये, त्यामुळे ह्याच्यामध्ये काढलेल्या ज्या लेवल्स आहेत त्या तुम्हाला दिसत नाहीयेत. तर कदाचित इंटरनेटचा इश्यू असेल किंवा ट्रेडिंग व्ह्यूचा इश्यू असेल, याच्यामध्ये काढलेल्या लेवल्स आपल्याला दिसत नाहीयेत. तर इथे आपल्याला हाय होता, तुम्ही बघू शकता की इथे वर गेलं, खाली आलं, वर गेलं, परत खाली आलं आणि मग इथनं वर जाऊन आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न टाईप बनवून आपल्याला तेजी आली होती. मात्र आता काय झालंय, आता इथे आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल टॉपला तयार झालेली दिसते. म्हणजे आपल्याला ओळखायचं कसं, पहिल्यांदा तुम्ही बघू शकता पहिल्यांदा एक कन्फ्युजिंग कॅन्डल तयार झाली. म्हणजे कॅन्डल अशी तयार झाली की ही बॉडी आहे त्याची आणि मोठी लेवल आहे. अशी जेव्हा कॅन्डल तयार होते त्यावेळेला त्याचा अर्थ काय असतो की दोन्ही बाजूला म्हणजे आता बायर सुद्धा जास्त वर न्यायला तयार नाहीत, सेलर सुद्धा खाली आणू शकत नाहीत कारण मार्केट तेजीमध्ये आहे आणि मधोमध जिथे ओपन झालं त्याच्या आसपासच थोडंसं आपल्याला ओके आता त्या लेवल्स यायला लागल्यात. तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथून खाली येत असताना काय होतंय, आता एक शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली आहे. मग इथून खाली येत असताना आपल्याला काय होईल, सगळ्यात पहिल्यांदा हे टार्गेट आहे, जर आजचा लो ब्रेक झाला तर मग 440 436 या दिशेनं आपण खालच्या दिशेला येऊ शकतो. तर हे झालं अपोलो टायर्स या स्टॉक विषयी. त्यानंतर दुसरा स्टॉक मी तुमच्यासाठी काढलाय तो सुद्धा आरईसी लिमिटेडचा आहे. आरईसी लिमिटेड मध्ये सुद्धा तुम्ही काय बघू शकता की आपल्याला इथे पहिला एक दिवस बघा, लक्षात येईल की इथे थोडंसं कन्फ्युजन झालं. मी थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला दिसेल, कारण तुम्ही जर मोबाईलवर बघत असाल तर तुम्हाला हा चार्ट व्यवस्थित दिसणार नाही. मी थोडं झूम करतो म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने ओळखायचंय बघा. तर इथे तुमच्या लक्षात येईल बघा, ही जी पहिली कॅन्डल ग्रीन दिसतेय ही आपल्याला काय दिसतेय, कन्फ्युजिंग दिसतेय. दुसरी कॅन्डल काय दिसतेय,
आपल्याला ओपन इक्वल टू हाय झाला, सेलिंग झालं, पण मार्केट तेजीमध्ये असल्यामुळे हॅमर बनला. ही पण तशा पद्धतीने बघायला गेलं तर काय दिसतंय, थोडंसं आता बायर हळूहळू काय व्हायला लागले तसं दिसतंय आपल्याला, बायरची ताकद कमी पडायला लागली आहे. तिसऱ्या दिवशी काय झालं बघा, आपल्याला खाली ओपन झालं, म्हणजे इथे ओपन झालं, ओपनिंग नंतर वर गेलो, सेलिंग आलं, म्हणजे ही शूटिंग स्टार कॅन्डल बनली. आणि ही शूटिंग स्टार कॅन्डल बनली. आणि दुसरं आता आजची कॅन्डल बघायला गेलं तर काल इथून इथपर्यंत गेलो होतं, आज वरून खाली आले, म्हणजे जवळजवळ ह्या दोन कॅन्डलची हाईट बघितली तर आपल्याला काय दिसते, सारखीच दिसते. पहिली आणि टॉपला बनलंय, त्यामुळे ह्याला ट्विझर टॉप पॅटर्न म्हणतात. इथे लक्षात येते की हळूहळू बायर्सची ताकद कमी व्हायला लागली आहे. सेलर अजून हिंमत करत नाही आहेत, पॅटर्नच्या शोधात आहेत, आणि तो पॅटर्न कदाचित आपल्याला आता सापडलेला आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, इथून जर खाली जात असेल आणि ही जी आजचा लो आहे हा जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर खाली जात असताना आपल्याला चांगलं टार्गेट 1:1 म्हणजे साधारण इथून उंची मोजा आणि तेवढं टार्गेट आपल्याला खाली पहिलं टार्गेट म्हणून ठेवू शकतो आपण. तर हे झालं आपल्याला आरईसी लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये. त्यानंतर आपण तिसरा स्टॉक म्हणजे शेवटचा स्टॉक आजचा बघणार आहोत, तो आहे हिंदाल्को. हिंदाल्कोमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल मागचे काही दिवस तुम्ही जर बघितलं तर इथे वर तर गेलंय, पण आपल्याला वर जात असताना सुद्धा रोज रेड कॅन्डल बनवतंय. ह्या दोन ग्रीन दिसत आहेत, पण ही बघितली तर लक्षात येईल ही शूटिंग स्टार आहे. ही बघितली तर लक्षात येईल त्याच्यानंतरची की ही कन्फ्युजिंग आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, कुठेही बाईंग दिसत नाहीये, बाईंगची ताकद दिसत नाही, बायरची ताकद दिसत नाहीये, आणि आपण एका लेवलला येऊन अडकून पडलोय. जर इथून खाली आता जाणार असेल तर काय होऊ शकतं, आपल्याला खाली जात असताना 516च्या खाली आल्यानंतर अगदी आपल्याला 492 पर्यंत सुद्धा टार्गेट हिंदाल्को या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं. तर हे झाले 4 स्टॉक जे मी तुम्हाला रेग्युलर सांगत असतो. आता आपल्याला 2 स्टॉक आहेत ज्याचं मी तुम्हाला थोडंसं फॉलोअप घेणार आहे. पहिला स्टॉक आहे LIC. LIC मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी दिलेला होता, 50% लेवलला आलेला आहे, आणि मी कशा पद्धतीनं 50%ला माझी ॲव्हरेज किंमत आणून ठेवली होती ते तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आता त्याच्यामध्ये 2 दिवसामध्येच आपल्याला लक्षात येईल की 725 पासून 800 रुपयापर्यंतची तेजी, म्हणजे 75 रुपयाची तेजी 2 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. बऱ्याच वेळेला होतं काय की हे जे मोठे स्टॉक असतात याच्यामध्ये आपल्याला IPO नंतर खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं होतं. तुम्ही बघू शकता की खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं होतं. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की अगदी 918 रुपयापासून खाली बघितलं तर 530 रुपयापर्यंत सेलिंग झालं होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे सर्वसामान्य आपल्यासारखे जे गुंतवणूकदार असतात ते त्याच्यामध्ये त्यांची होप संपून जातात. आणि परिस्थिती अशी असते की त्यांचे होप संपवणं हेच मोठ्या लोकांचं काम असतं, जेणेकरून काय होईल ते विकून टाकतील. कारण LIC सारखा जो शेअर आहे हा भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे, आणि त्याच्या शेअरमध्ये एवढं सेलिंग आलंय, आणि आता तुम्हाला लक्षात येईल की तो आता हळूहळू अशी तेजी बनवेल, कारण आता हळूहळू सर्वसामान्य लोकांकडचे सगळे स्टॉक आता संपत आलेत, आणि मग फक्त मोठ्या लोकांकडे किंवा इन्स्टिट्यूशन्सकडेच आता स्टॉक राहिल्यामुळे आता त्याच्यामध्ये खूप मोठी तेजी काही दिवसामध्ये येणाऱ्या बघायला मिळेल. लवकरच तो स्टॉक त्याच्या जी IPO ची प्राइस होती, लिस्टिंग प्राइस होती 950 रुपये, तिथपर्यंत सुद्धा जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. अर्थात वन वे जाणार नाही, थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणार आणि त्यानंतर आपल्याला तिथपर्यंत जाताना बघायला मिळू शकतो. तर हे एक फॉलोअप होतं, ते मी तुम्हाला इथे सांगितलं. त्यानंतर दुसरं होतं JSW एनर्जी. मी कालच हा स्टॉक तुम्हाला दिलेला होता, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला काय होऊ शकतं, आता इथे एक क्लासिकल एक्झाम्पल बघायला मिळू शकतं. हा जो एरिया आहे हा रेझिस्टन्स एरिया आहे म्हणून सांगितलं होतं, आणि इथे क्लोजिंग आलेलं आहे. इथे कशा पद्धतीनं रेझिस्टन्स घेतला गेला, इथे कशा पद्धतीनं घेतला गेला, इथे कशा पद्धतीनं, आणि अगदी कालपर्यंत सांगितलं होतं. आज तुम्ही बघू शकता रेझिस्टन्स ब्रेक केलाय. आता काय होईल, आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथून वर गेलंय, वर जाऊन थोडंसं आणखीन वर जाऊ शकतं, लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं, आणि मग काय होईल, वर जाणार की खाली येणार ह्याच्यावर मग पुढचं सर्व अवलंबून असणार आहे. कशा पद्धतीनं होऊ शकतं, पूर्वीचा एक स्टॉक मी तुम्हाला पाहिजे असेल तर आणखीन दाखवतो, सहज दिसतोय मला म्हणून. आयबुल हाऊसिंग फायनान्स हा स्टॉक मी तुम्हाला सांगितला होता. तुम्हाला आठवत असेल तर आठवून बघा, जे नियमित व्हिडिओ बघतात सदस्य त्यांना आठवेल की आपण ही एक लेवल दिली होती, ही एक ट्रेंड लाईन दिली होती, आणि ह्या ट्रेंड लाईनला
ह्या ठिकाणी आपण त्याचं विश्लेषण केलं होतं की बऱ्याच वेळा झालं इथे बघा, इथे रेजिस्टन्स घेतलाय, इथे रेजिस्टन्स घेतलाय, आता ब्रेकआउट आलं तर काय होईल, ब्रेकआउट येणार, ब्रेकआउट आल्यानंतर आणखीन थोडं वर गेलं, म्हणजे ब्रेकआउट आलं आणखीन थोडं वर गेलं, लेवल टेस्ट करायला खाली आला, इथे सुद्धा मी सांगितलं होतं आता मेक और ब्रेक आहे, इथून वर गेला तर तो मेक होईल आणि नवीन हाय बनवेल, इथून खाली आला तर आपल्याला काय होईल, मग हे जे ब्रेकआउट आहे हे फेल झालं असं आपण म्हणू. तर सध्या तरी आपल्याला मेक मध्ये जाताना दिसतोय, म्हणजे हा एन पॅटर्न बनताना दिसतोय. कधी बनेल, 214.70च्या वर टिकला तर. आणि कशा पद्धतीनं मार्केटमध्ये काम चालतं हे माझ्या मते थोडंसं मी जास्त स्टॉक आज कव्हर केले, पण तुम्हाला विषय लक्षात यावा हाच त्याच्या मागचा उद्देश होता. तर आपल्याला पुन्हा एकदा क्लोजिंग करता करता आजचा व्हिडिओ संपवता संपवता मी तुम्हाला पुन्हा मगाचे जे आपल्याला दिसले नव्हते ते आता दिसत आहेत का लेवल्स फिन निफ्टीमध्ये वगैरे आपण चेक करूया. तर आता दिसत आहेत, त्यामुळे आता मी तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट जर घ्यायचा असतील तर तुम्ही घेऊ शकता. मगाशी काही कारणामुळे ते दिसत नव्हते, तर मी ऑलरेडी काढून ठेवलेले होते पण दिसत नव्हतं, असं कधी कधी होऊ शकतं. तर आता ते दिसायला लागले, तर मी झूम लेवल ॲडजस्ट करून तुम्हाला दाखवतोय. तर हा झाला फिन निफ्टीमध्ये चार्ट, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. आणि दुसरा जो निफ्टी मिड कॅप सिलेक्ट आहे त्याचं सुद्धा मी चार्ट तुम्हाला इथे दाखवतोय. तर तो सुद्धा चार्ट तुम्ही काय करू शकता, त्याचाही स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. थोडंसं मी झूम लेवल ॲडजस्ट करतो. ओके, याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर हे झालं आजच्या दिवसाचं अनालिसिस. हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.